हॅलो, स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा क्लास म्हणजे अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर. जे विद्यार्थी आधी जॉईन झाले त्यांचे आणि जे आता जॉईन झाले त्यांचेही. आता आपले पुढचे भाग राहणार आहेत ड्रेसचे. ड्रेस, कुर्ता, सलवार, पटियाला, धोती पटियाला, फिटिंगचा कुर्ता, अम्ब्रेला कुर्ता, प्रिन्सेस कुर्ता. कुर्त्यांचे भरपूर प्रकार आहेत. शिकण्याआधी म्हणजे सलवार कुर्ता शिकण्याआधी आपण काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया. अंगावरून कुर्त्याची मापे कशी घ्यावी. अंगावरून कुर्त्याची मापे कशी घ्यावी हे बघूया म्हणजे जाणून घेऊया. अंगावरचं माप घेण्यासाठी काय काय माप घ्यावी लागतात ते बघूया. थेअरी लिहिण्याआधी तुम्हाला हे सर्व माहिती असायला पाहिजे. मापे, लागणारी मापे: कमर उंची, पूर्ण उंची, शीट उंची, सीट घेर, पुढचा गळा, शोल्डर, कमर घेर, बाही लांबी, दंड घेर आणि पुढचा गळा. ही झाली कुर्त्याची माप. सीट घेर आपल्याला तेव्हाच घ्यावं लागतं, शीट लांबी तेव्हाच घ्यावी लागते जेव्हा आपण फिटिंगचा कुर्ता शिवतो. कुर्तीची मापे घेताना शक्यतो अंगावरची मापे घ्यावी, कारण अंगावरची मापे घेतल्याने ड्रेस आपला अगदी व्यवस्थित फिटिंगमध्ये आपल्याला शिवता येतो आणि मापही अगदी व्यवस्थित आपल्याला टाकता येतात. त्या व्यक्तीने जो ड्रेस घातलेला आहे तो व्यवस्थित बघून घ्यावा. तिचं शोल्डर तर उतरत नाही ना, किंवा बाही व्यवस्थित शिवली आहे का, कमर घेरची फिटिंग व्यवस्थित आहे का, सीट घेर व्यवस्थित आहे का, ते व्यवस्थित बघून मगच तुम्ही त्या ड्रेसची मापे घ्या. आणि छातीचं माप घेताना टेप दोघं काखेतून व्यवस्थित जो छातीचा उभार असतो तिथे व्यवस्थित टेप ठेवून व्यवस्थित छातीचं माप मोजून घ्यावे. आणि कमरघेर मोजताना कमरेत व्यवस्थित टेप लावून कमरघेर व्यवस्थित मोजून घ्यावे, म्हणजे आपला कुर्ता व्यवस्थित फिटिंगमध्ये येतो. कस्टमरला आवडेल त्याप्रमाणे बाहीची लांबी 3/4, हाफ अशा पद्धतीने आपण बाही ठेवायची. नेहमी मापे घेताना अंगावरचेच मापे घ्या. ड्रेसवरून मापे घेतली तरी चालेल, पण अंगावरचं माप घेतलं ना तर तुम्हाला अगदी व्यवस्थित असं कळेल. आता मी इथे तुम्हाला सांगितलं आहे की कुर्त्याची मापं कशी घ्यायची, कारण आपल्याला पुढचा भाग म्हणजे कुर्त्याची कटिंग आणि संपूर्ण शिलाई आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की मापं कशी घ्यायची, अंगावरून मापे कशी घ्यायची. फिटिंगची कुर्त्याची मापं कशी घ्यायची याचा चार्ट मी तुम्हाला नक्की देईल. तुम्ही व्यवस्थित बघा आणि चार्ट व्यवस्थित समजून घ्या. आता आपला पुढचा भाग आहे फिटिंगचा कुर्ता. व्यवस्थित असं समजून घ्या. फिटिंगचा कुर्ता शिवण्याआधी मी तुम्हाला काही ज्या टिप्स होत्या महत्त्वाच्या त्या मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. नक्की तुम्ही या टिप्स फॉलो करा, समजून घ्या. मापं तर अंगावरचीही मापं घेतात आणि ड्रेसची मापं घेतात. कोणी एखादं कस्टमर असतं ते म्हणते की आम्हाला तुम्ही अंगावरून मापं घ्या, किंवा एखादी कस्टमर असते ती सांगते की मी तुम्हाला ड्रेस दिलेला आहे तसंच मला तुम्ही शिवून द्या, योग्य नाही. म्हणून आपल्याला अंगावरचंही माप घेता आलं पाहिजे आणि जे कपडे दिलेले असतात आपल्याला त्याच्यावरून माप घेऊन आपल्याला शिवता यायला पाहिजे. म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे की तुम्ही व्यवस्थित असं मापं समजून घ्या. जर अंगावरची मापे घ्यायची असतील तर अंगावरची मापे कशी घ्यायची. आपल्याला घाई करून चालणार नाही, कारण खूप सारं तुम्हाला शिकायचं आहे आणि खूप सारे ड्रेसेस आपल्याला शिकायचे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. आजच्या टिप्स व्यवस्थित असं समजून घ्या.